नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर ऑप्शन क्रमांक 1, 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक दुसरा, भिल्ल ही जमात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। तर ऑप्शन क्रमांक 2, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये भिल्ल ही जमात प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक तिसरा, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महात्मा गांधींनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमची स्थापना ही कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1936 या वर्षी महात्मा गांधींनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 6वा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 2, वयाच्या 62व्या वर्षापर्यंत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे पदावर राहू शकतात। प्रश्न क्रमांक 7वा, सन 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य या पक्षाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4, चित्तरंजन दास हे सन 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य या पक्षाचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 8वा, जिल्हा नियोजन मंडळाला वैधानिक दर्जा हा कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, 74व्या घटनादुरुस्तीनंतर जिल्हा नियोजन मंडळाला वैधानिक दर्जा हा देण्यात आला। प्रश्न क्रमांक 9, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर ऑप्शन क्रमांक 1, मूळचे कराड या तालुक्यातील थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर होते। प्रश्न क्रमांक 10वा, वॉकर कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोल्फ या खेळाशी वॉकर कप हा संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन टिंबटिंबमध्ये झाले। तर ऑप्शन क्रमांक 2, बॉम्बेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात थंड थर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मध्यांबर हा वातावरणाचा सर्वात थंडचा थर आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते। प्रश्न क्रमांक 14, वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढ्यादरम्यान बहाल करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, बारडोली या सत्याग्रह लढ्यादरम्यान वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता प्रकल्प हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1, दामोदर हा प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला।
प्रश्न क्रमांक 16. भरतनाट्यम नृत्य हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. तामिळनाडू या राज्यांशी भरतनाट्यम हे नृत्य संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3. सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिला. प्रश्न क्रमांक 18. टिंबटिंब या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. तर ऑप्शन क्रमांक 1. जीवनसत्व अ या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 19. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2. राज बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 20. चांदोली या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. वसंत सागर हे चांदोली या जलाशयाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 21. साखर उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. उत्तर प्रदेश हे राज्य साखर उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23. मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3. 10 नोव्हेंबर या दिवशी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. राऊ या मराठी कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. N.S. इनामदार हे राऊ या मराठी कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 25. भोपाळ वायू दुर्घटनेतील कोणता वायू बाहेर पडला? तर ऑप्शन क्रमांक 2. मिथेल आयसोसायनेट हा वायू भोपाळ वायू दुर्घटनेमधील बाहेर पडला होता. प्रश्न क्रमांक 26. पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1. जांभी ही मृदा पावसाच्या प्रदेशात सापडते. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. कोवॅक्सिन ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3. 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर ऑप्शन क्रमांक 2. राज्यसभा या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो. प्रश्न क्रमांक 30. न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3. DTP हा प्रोग्राम न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 31. तांबड्या रक्तपेशा या पुढीलपैकी कोठे तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 3. अस्थिमज्जा या ठिकाणी तांबड्या रक्तपेशा तयार होतात. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. मॅकफी हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. प्रश्न क्रमांक 33. ग्लुकोजमध्ये किती टक्के कार्बनचे प्रमाण असते? तर ऑप्शन क्रमांक 1. ग्लुकोजमध्ये 40% कार्बनचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 34. पल्लवी राजूबरोबर खेळत होती या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2. पल्लवी राजूबरोबर खेळत होती या वाक्यातील काळ हा चालू भूतकाळ आहे.
प्रश्न क्रमांक 35, संजय शाळेत आला नाही या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, संजय शाळेत आला नाही या वाक्याचा प्रयोग हा अकर्मक कर्तरी असा आहे. प्रश्न क्रमांक 36, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष असा आहे.